एक आगळा वेगळा उपक्रम थेट शेतकऱ्यांच्या किंवा थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारामध्ये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर आज कनेसर आणि कनेसरच्या पंचक्रोशीमध्ये 15 गावांसाठी संपन्न होत आहे. हे शिबिर संपन्न होत असताना व्यासपीठावरती आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब काळे, जिल्हा परिषदेचे सदस्य लिपिताई गोगाडे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकारातून शिबिर होते ते आपल्या तालुक्याचे तहसीलदार प्रशांतजी बेडसे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावरती दिल्ली हायकमांडशी संबंध असलेले आमचे भाजपचे नेते तावरे साहेब, आमचे रामानी साहेब, तामानी साहेब, सगळे नागरिक खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी तुमचा अधिक सगळं निश्चितपणे घेणं नाही, कारण 2 तास आमदार साहेब येत तोपर्यंत आम्ही सगळा तहसीलदार साहेब, मी आणि गोगाडे जाईल आम्ही सगळ्या नागरिकांशी चर्चा करत होतो. आमदार साहेब ही चर्चा करत असताना एक गोष्ट आमच्या अशी लक्षात आली की सर्वसामान्य माणसांचे प्रचंड छोटे छोटे प्रश्न आहेत, तर ते किती जिव्हाळ्याचे आहेत. प्रत्येक वेळी इथला माणूस माझ्या तहसीलदार ऑफिसमध्ये जाईल, प्रत्येक वेळी इथला माणूस माझ्या प्रांत ऑफिसमध्ये जाईल असं त्या ठिकाणी होणार नाही. छोटे छोटे म्हणजे आता एक शाळेचे विद्यार्थी भेटले, शाळेचे स्कूल कमिटीचे काही लोक त्या ठिकाणी भेटले, काय भेटले म्हटले की आमची 5 गुंठ्याचा शाळेचा उतारा आहे, एकदा आम्ही त्यांच्या शाळेच्या नावावरती तिथल्या ग्रामस्थांनी करून दिला, तर शासन दरबारी त्याची नोंद राहिली नाही. आज उद्या सकाळ शासनाचं काही गिरीच्या शाळेला यायचं असेल तर शासनाचं ती नोंद नाही म्हणून आम्हाला मिळत नाही. तहसीलदार साहेबांना प्रकरण दाखवलं, छोटा विषय आहे, ते म्हणजे तात्काळपणे मी करून देतो, गोष्ट छोटी आहे पण खऱ्या अर्थाने त्या शाळेसाठी उद्याच्या विकासासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं आहे. आज जवळपास 10 कुटुंबांना, मगाशी साहेब सांगत होते की 10 कुटुंबांना, बेघर कुटुंबांना जागा देण्याचं काम आता तात्काळ या ठिकाणी नाही. अशा अनेक योजना आहेत की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांसाठी. पण मला या निमित्तानं 3 विभाग जे आपले आहेत, मला आल्यानंतर आमचा नवनाथराव तिथं आहे का नाही माहिती नाही, तो म्हटलं की महसूल विभागामध्ये गेल्यानंतर, रेकॉर्ड ऑफिसला गेल्यानंतर आणि खऱ्या अर्थानं मोजणी ऑफिसला. साहेब लोकांची जी भावना आहे की खऱ्या अर्थानं तात्काळपणानं, तर महसूल काय म्हणतात, रेकॉर्ड विभागाचं किंवा मोजणी ऑफिसचं काहीतरी आम्हाला आदेश आल्याशिवाय काही गोष्टीमध्ये पुढाकार घेता येत नाही. त्यामुळे मला मोजणी ऑफिसला विशेषतः विनंती करायची आहे की भविष्यामध्ये आपलं कामकाज मोठा गुंतागुंतीचा विषय आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना आणि सार्वजनिक विषयाला, सर्वसामान्य नागरिकांना पालन रस्ते किंवा जे काय सार्वजनिक मध्ये ह्या विषयांना पुढाकार घेऊन आपल्याला त्या ठिकाणी मदत करावी लागेल. कारण शासनाची दुसरी जी चळवळ आहे, बळीराजा चळवळ, शेतपालन रस्ते, त्या विभागामध्ये आपलं आणि आपल्या विभागाचे योगदान हे फार महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं इथं आरोग्य विभागापासून तर अनेक सगळे शासनाचे सगळे विभाग या ठिकाणी आलेले. मला महिलांची एकत्र जी आपली हे आहे त्या महिलांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि शासनाला त्यांनी मगाशी एका स्टॉलवर सांगितलं एक नवीन उपक्रम आला की कृषी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, की शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उदाहरणार्थ अनेक उद्याच्या काळात जे प्रक्रिया उद्योग आहेत, खवा उद्योग असल्या त्याला 35% केंद्र सरकारचा सबसिडी त्या ठिकाणी आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आजच्या शिबिराच्या निमित्तानं खरं तर जसा तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीनं आमदार महत्वाचा असतो, तसा प्रशासनाच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं तहसीलदार आणि त्यांची टीम ही फार महत्वाची असते. मला तहसीलदार साहेबांना विनंती करायची, आज उद्याच्या काळामध्ये आज तुम्ही ते शिबिर गेले तावडे साहेब, तर उद्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या दिप्तीताईचा असेल, माझा असेल, महिनाभर तुम्हाला त्रास असणार आहे. काय त्रास असणार आहे की आमचा एखादा सर्वसामान्य नागरिक जर आला तो म्हणलं मी अरे कनेसरच्या शिबिरामध्ये त्या ठिकाणी आलो होतो, आता आमचे चौधरी चेअरमन आहेत, ते म्हणले अहो मी सभापती मी आलो होतो, आमदार साहेब मी आलो होतो, तर माझा प्रश्न मार्गी लागला नाही, तर पुढचे महिना 1.5 महिने पासूनच्या महसूलच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, आमची तुम्हाला त्रास नाही. आम्ही काय म्हणणार, अरे बाबा कनेसरला जे शिबिर झालं त्या शिबिरात त्यांचा असंच राहिलंय, त्यांना आपल्याला मदत करावी लागेल, त्यांचा असा हा प्रश्न आहे, याच्यात मदत करावी लागेल. पण आजच्या शिबिराच्या निमित्ताने एक गोष्ट आहे की सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट आहे. काय तर प्रश्न छोटे आहेत, एक अभंग महिला आणि एक अभंग समोर बसल्या, अशा अनेक गोष्टी आहेत, अशा अनेक माणसं आहेत की त्यांना वाटतं की अनेक वर्षापासून माझा प्रशासनातला महसूल मधला काहीतरी काम राहिलंय, छोटं काहीतरी आहे, मला त्यांच्याकडे जायचंय, ते काम माझं काहीतरी आशेने त्या ठिकाणी लोक आले. तुम्ही बघा त्यांच्या चेहऱ्यावर एक आशा की काहीतरी होईल. मला प्रशासनाला विनंती करायची आहे, कदाचित 70-80% प्रश्न आपल्याला इथे सोडवता येतील, पण जे राहतील उद्याच्या काळामध्ये या तालुक्यातला सर्वसामान्य नागरिक आणि त्याच्या दृष्टीने प्रश्न महत्वाचे आहेत. आमचे तुम्हाला त्रास होईल, आमचा पाठपुरावा होईल. तुम्ही म्हणा की यार दिप्तीदार तुम्ही सारखे येत्या, तुम्ही म्हणा शिंदे साहेब तुम्ही सारखे येत्या, काय की जनतेचे प्रश्न आहे, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहे. एखादी गोष्ट एक तुमची छोटी सही असते तर एक प्रश्न तात्काळ त्या ठिकाणी सुटत असतो. आमदार साहेब दुसरा एक प्रश्न असा आहे, या तालुक्यामध्ये असे काही नागरिक आहेत, मी मगाशी तहसीलदार साहेबांशी देखील बोललो की त्या नागरिकांनी जवळपास 700 ते 800 नागरिक खेड तालुक्यामध्ये असे आहेत की त्यांचे आधार कार्ड त्या ठिकाणी नाही. का निघाले नाही अजूनपर्यंत,
थंब मॅचिंग त्या ठिकाणी होत नाही. आणि एक मी वाघावला मध्यंतरी एका कार्यक्रमाला गेलो, एक कातकरी समाजाचं कुटुंब होतं, झोपडीमध्ये त्या ठिकाणी राहतात, परंतु केवळ शासनाच्या सगळ्या योजनेमध्ये बसायला पात्र असून देखील केवळ आधार कार्ड त्या व्यक्तीकडे नाही, त्या कुटुंबाकडे नाही, म्हणून त्याला शासनाचा कुठलाच लाभ मिळत नाही. आणि ज्याला शासनाने दिलेल्या सगळ्या लाभांचा जो खऱ्या अर्थानं लाभार्थी आहे, सर्वसामान्य ज्याचं उत्पन्न 1000 देखील महिन्याला नाही, अशी माणसं शासनाच्या या लाभापासून वंचित होत आहेत. मी तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की भविष्यामध्ये खेड तालुक्यातले असे जे कोणी नागरिक असतील, सर्वसामान्य माणसं असतील, आमदार साहेब तालुक्याच्या ठिकाणी एक कॅम्प आपल्याला घेऊन जे 700-800 लोक खेड तालुक्यामध्ये असे की केवळ आधार कार्ड तुमचं थंब मॅच होत नाही म्हणून त्यांचं आधार कार्ड नाही आणि आधार कार्ड निघालं नाही म्हणून त्यांना शासनाच्या कुठला योजना मिळत नाही, त्याची देखील विनंती आमदार साहेब तुम्हाला आणि तहसीलदार साहेब त्या ठिकाणी करतो. या तालुक्यातले असे सर्वसामान्य जे माणसं आहेत की त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची आवश्यकता, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याची आवश्यकता आणि केवळ तांत्रिक त्रुटीमुळे त्यांच्यापर्यंत मिळू शकत नाही. म्हणून अशा अनेक प्रश्न आहेत. सगळे प्रशासनाचे सगळे अधिकारी आहेत, त्यांना मला विनंती करायची आहे. काय विनंती करायची आहे? बाबांनो, आता आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून दीप्तीताई मी काम करतोय. आमचे आमदार त्या ठिकाणी प्रशासनामध्ये, आज आमदार हा तालुक्याच्या जनतेचा राजा असतो. लोकांना वाटत असतं की आमदाराकडे गेल्यानंतर तात्काळ माझं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. आमदाराने फोन केल्यानंतर तहसीलदार असू द्या, प्रशासनात कुठला अधिकारी असू द्या, त्याने तात्काळ करून माझे प्रश्न सोडवले असले पाहिजेत. का? की अरे मतदान म्हणून मी आमदारांना निवडून दिलाय, मतदान म्हणून मी आमदार आमचं नेतृत्व करताय. तेव्हा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की अरे आता लोकप्रतिनिधी आमदार असू द्या, खासदार असू द्या, मंत्री असू द्या आणि प्रशासन ही समन्वयाची साखळी आहे. जेव्हा ही साखळी, जेव्हा ही प्रशासनाची दोन चाकं, जेव्हा लोकशाहीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे बरोबर चालतील, त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आपोआप त्या ठिकाणी सुटत जातील. त्यामुळे हा पहिला प्रयोग आपल्या खेड तालुक्यातल्या कनेसर नगरीमध्ये होत्या. उद्याच्या काळामध्ये 7 ठिकाणी हा ठिकाणी होणार आहे. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा जेव्हा या खेड तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ द्या, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या आमदार आणि आमदार साहेबांच्या बरोबर, आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाशी सातत्यानं लोकांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे. आजचा उपक्रम, आजच्या या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईल की उद्याच्या काळामध्ये देखील या शिबिरात जे राहिले असतील त्यांना मदत करण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये करावं लागेल. आणि खेड तालुक्यामध्ये नागरिकांना वाटलं पाहिजे की अरे प्रशासन, शासन आम्हाला मदत करत आहे, शासन प्रशासन तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे आमच्यासाठी, आमच्या प्रश्नांच्यासाठी आहे, ही भावना जनसामान्यामध्ये त्या ठिकाणी वाढीस त्या ठिकाणी पूर्वभाग हा महत्वाचा आहे. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते या शिबिराच्या निमित्तानं त्याची सुरुवात त्या ठिकाणी होते. मी सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मनापासून स्वागत करतो. सगळे नागरिक जनता या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या शिबिरासाठी मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. मात्र भविष्यामध्ये आमचा त्रास सगळ्यात प्रशासकीय अधिकारी, तो तुम्ही त्रास वाटून देऊ नका.